नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, जर तुमचं रेशन कार्ड खराब झालं असेल, हरवलं असेल किंवा फाटलेलं असेल तर अशामध्ये तुम्हाला रेशन कार्डची ऑनलाईन प्रत कशी काढायची याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर तुम्हा सर्वांना माहिती आहे की रेशन कार्ड हे किती महत्त्वाचं असतं आणि तुम्हाला विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी वेळोवेळी रेशन कार्डची प्रत किंवा रेशन कार्ड लागत असतं। अशामध्ये आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करत असताना तुम्हाला शिधापत्रिका म्हणजे रेशन कार्डची आवश्यकता भासत आहे। तर अशामध्ये काही लोकांकडे रेशन कार्ड अवेलेबल नाही किंवा त्यांच्याकडे रेशन कार्डचा ऑनलाईन नंबर नाही। आपण या व्हिडिओमध्ये सोप्या पद्धतीने पाहणार आहोत की तुमच्याकडे रेशन कार्डचा नंबर ऑनलाईन जो नंबर असतो तो कसा काढायचा, तसेच रेशन कार्डची ऑनलाईन प्रत कशी काढायची। तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला याची संपूर्ण माहिती मिळून जाईल। व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्हाला तुमच्या कामाची माहिती मिळाली तर चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। तर सर्वप्रथम तुम्हाला प्ले स्टोरवरून मेरा रेशन नावाचं ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आहे। या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता की तुमचा ऑनलाईन रेशन कार्ड क्रमांक काय आहे, तसेच तुमच्या रेशन कार्डला घरामधील किती व्यक्तीची नावे आहेत, तसेच त्यांचे किती व्यक्तीचे आधार कार्ड तुमच्या रेशन कार्डला लिंक आहे। हे ॲप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। इन्स्टॉल करून याला ओपन करून घ्यायचं आहे। ओपन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथं वेगवेगळे तुम्हाला ऑप्शन दाखवेल। इथं तुम्हाला काय करायचं आहे, आधार सीडिंग या बटनावर क्लिक करायचं आहे। आता आधार सीडिंग या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे राशन कार्ड नंबर नाही, आपल्याला राशन कार्ड नंबर काढायचा आहे। त्यामुळं घरातील ज्या व्यक्तीचं रेशन कार्डला आधार कार्ड लिंक आहे त्याचं तुम्हाला इथं आधार संख्यावर क्लिक करून इथं आधार नंबर टाकून सबमिटवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या रेशन कार्डवरील जे व्यक्तींचे आधार कार्ड रेशन कार्डला लिंक असतील त्याची तुम्हाला नावं दाखवणार आहे, तसेच तुमचा रेशन कार्ड नंबर दाखवणार आहे। तर इथं पाहू शकता मी एक आधार क्रमांक टाकलेला आहे। इथं रेशन कार्ड नंबर 12 अंकी राशन कार्ड नंबर ही तुम्हाला दाखवला आहे, दुकान संख्या दाखवली आहे आणि तुमच्या सदस्याचे नाव आणि आधार सेटिंग दाखवलेलं आहे। आता इथून तुम्हाला तुमचा रेशन कार्ड नंबर मिळालेला आहे। हा रेशन कार्ड नंबर स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा कुठेतरी लिहून घ्या। आता तुम्हाला रेशन कार्ड नंबर मिळालेला आहे। यानंतर पाहूयात की रेशन कार्डची प्रत कशी प्राप्त करायची। आता आपल्याला रेशन कार्ड नंबर मिळालेला आहे। आता तो रेशन कार्ड नंबर नोट डाऊन करून घ्या। त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या वेबसाईटवर यायचं आहे। याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। वेबसाईट आहे rcms.mahafood.gov.in। त्यानंतर तुम्हाला इथं रेशन कार्ड यावर क्लिक करायचं आहे आणि नो युअर रेशन कार्ड यावर क्लिक करायचं आहे। कॅप्चा कोड टाका आणि व्हेरीफाय यावर क्लिक करा। त्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल। यामध्ये आता तुम्हाला इथं तुमचा रेशन कार्ड नंबर टाकायचा आहे आणि व्ह्यू रिपोर्ट यावर क्लिक करायचं आहे। व्ह्यू रिपोर्ट यावर क्लिक केल्यानंतर तुमचं जे आहे तुम्हाला असं रेशन कार्ड दाखवणार आहे। यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, इथं प्रिंट युअर रेशन कार्ड यावर क्लिक करायचं आहे। प्रिंट युअर रेशन कार्ड यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमच्या रेशन कार्डची जी ऑनलाईनची प्रत आहे म्हणजे ई रेशन कार्डची प्रत आहे ती तुम्हाला दाखवणार आहे। तर अशा प्रकारे त्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर असं तुमचं रेशन कार्ड दाखवणार आहे। ही प्रिंट तुम्हाला PDF मध्ये सेव्ह करायची आहे। त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, इथं सेव्ह या बटनावर क्लिक करून PDF यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचं जे आहे ते रेशन कार्ड PDF फॉर्मॅटमध्ये डाउनलोड होणार आहे। अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या मोबाईलवरून रेशन कार्डची प्रत काढू शकता। ही प्रत तुम्ही ऑनलाईन कुठल्याही कामासाठी वापरू शकता। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा रेशन कार्ड नंबर तसेच रेशन कार्डची ऑनलाईन प्रत काढू शकता। व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका।